हॅलो, सई किचन ब्लॉगमध्ये मी अश्विनी आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करीत आहोत. तर झटपट आणि अगदी सोप्या पद्धतीने होणारे कैरीचे आंबट गोड लोणचे आज आपण करणार आहोत. त्यासाठी इथे मी कैऱ्या घेतल्या, त्या प्रथम स्वच्छ धुवून घेतलेल्या आहे आणि नॅपकिनने पुसून घेतलेल्या आहेत. त्यानंतर मी इथे चाकूच्या साहाय्याने इथे कैरीचे काप करून घेतलेले आहेत. अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता मी सर्व कैऱ्या कट करून घेतलेल्या आहेत. एकसारख्या आकारामध्ये कट करून घेतलेल्या आहेत. त्यानंतर कट करून घेतलेल्या कैऱ्या मी उन्हामध्ये याला सुती कपड्यावरती सुकत घातलेल्या आहेत. सुकून झाल्यानंतर आपल्या कैऱ्या ज्या आहेत त्या अशा प्रकारे दिसतात. नंतर एका कढईमध्ये मी सुकून घेतलेले जे कैऱ्याचे काप होते ते यामध्ये घालून घेतलेले आहेत. त्यामध्ये ॲड केलेला आहे 1 वाटी गूळ आणि साखरसुद्धा थोडीशी ॲड केलेली आहे. तुम्ही पूर्णपणे गुळाचा इथे सुद्धा वापर करू शकता. त्यानंतर मी इथे खडे मसाले घेतलेले आहेत. त्यामध्ये मी घातलेले आहे 4-5 लवंग, दालचिनी, मिरे घातलेले आहेत 5-7, धने घेतलेले आहे 1 वाटी, मेथी दाणा 1 चमचा घेतलेला आहे, बडीशेप 2 चमचे घेतलेले आहेत. आणि हे मसाले आता मी मंद गॅसवरती इथे भाजून घेणार आहोत. आणि याची जाडसर अशी पूड मिक्सरवरती मी करून घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे जे आहे ते इथे मी पूड करून घेतलेली आहे जाडसर. त्यानंतर जे आहे मी एक कढई घेतलेली आहे, त्यामध्ये घातलेलं आहे तेल. 2 वाट्या तेल मी इथे घेतलेलं आहे. तेल पूर्णपणे कडकडीत गरम करून घेतलेलं आहे. त्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता गूळ पूर्णपणे मेल्ट झालेला आहे कैऱ्यांना. तुम्ही पाहू शकता इथे तेल जे आहे ते आपण गरम करून घेतलेलं आहे, ते थंड झालेलं आहे. त्यामध्ये मी घातलेलं आहे हिंग, मोहरीची डाळ घातलेली आहे अर्धी वाटी, 2 चमचे लाल तिखट घातलेला आहे. जे मसाला आपण बारीक करून घेतलेला होता तो सुद्धा यामध्ये मी घातलेला आहे. लोणचे मसाला घातला 2 चमचे, चवीनुसार मीठ घातलेलं आहे. आणि जे आपण कैऱ्यांच्या ज्या घेतलेल्या होत्या मेल्ट करून गुळामध्ये, त्यामध्ये तयार करून घेतलेला मसाला यामध्ये मिक्स करून घेतला. अशा प्रकारे जे आहे त्यात आपलं लोणचं, आंबट गोड कैरीचं लोणचं खूप तयार झालेलं आहे. अशा प्रकारे मी याला स्टोअर करून ठेवलेलं आहे भरणीमध्ये, तुम्ही पाहू शकता.